कोणतीही पारदर्शकता नसलेल्या या सगळ्या सर्वेजवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि त्यामुळे आपली झोप खराब करून घेऊ नका. सर्वे पहा, सर्वेचे आकडे पहा, पाहिजे तर त्याचं विश्लेषण करायचं, तुमच्या परीने जे करायचं असेल त्याचा प्रयत्न करा, पण डोक्याला त्रास करून घेऊ नका. सर्वे बाजूला ठेवा, 2 दिवस आरामात घालवा. खूप राजकारण झालंय गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये, त्यामुळे शांत झोप घ्या. सर्वेवाल्यांना बाय बाय करा आणि म्हणा सर्वे म्हणजे काही निवडणुकीचा निकाल नव्हे, वर्डिक्ट नव्हे. आम्ही निकालाची वाट पाहू आणि तो निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. संध्याकाळी 7 वाजता आपलं लाईव्ह झालं तेव्हा मी तुम्हाला मतदानाचे ट्रेंड्स दाखवले होते आणि एडिटोरियल आणि इलेक्टोरल एज या संस्थेचा एक सर्वे सांगितला होता. या सर्वेनुसार महाविकास आघाडीचं सरकार बनण्याची शक्यता होती. पण संध्याकाळी 7 वाजल्यापासून आत्तापर्यंत 10 एक्झिट पोल आलेले आहेत. सर्वे नाहीत, एक्झिट पोल आलेले आहेत. या 10 लोकांचा दावा आहे की आम्ही बूथमध्ये, वोटिंग बूथमध्ये जाऊन मतदारांचा सर्वे केलेला आहे. कारण एक्झिट पोल हा वोटिंग बूथमध्ये जाऊन बाहेर येणाऱ्या माणसाच्या मुलाखतीवर आधारित असतो. या 10 एक्झिट पोलवाल्यांचं म्हणणं आहे आम्ही तसं केलेलं आहे. मी तुम्हाला आधी कोण कोण काय म्हणते ते सांगतो आणि मग यापैकी कुणावर विश्वास ठेवायचा, काय खरं ठरू शकतं याचं आपण विश्लेषण करूया. पहिला सर्वे आपण जो 7 वाजता सांगितला होता तो तुम्हाला सांगतो, तो तुम्हाला माहितीच आहे. इलेक्टोरल एज या संस्थेचा पहिला सर्वे आला होता. त्यानुसार महाविकास आघाडीला 150 जागा मिळत होत्या, महायुतीला 118 जागा आणि इतरांना 20. दुसरा सर्वे आहे INS मॅट्रिज या संस्थेचा. त्यांच्यानुसार महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळणार आहेत आणि महायुतीला बहुमत मिळणार आहे 150 ते 170 जागा, इतरांना 8 ते 10 जागा. चाणक्य या संस्थेचा जो सर्वे आहे त्यानुसार महायुतीला बहुमत मिळणार आहे 152 ते 160 जागा, महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळणार आहेत. पी मार्क या संस्थेचा जो सर्वे आहे त्याच्यामध्ये अटीतटीची लढाई दाखवलेली आहे. महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा दाखवत आहेत आणि महायुतीला 137 ते 157 जागा दाखवत आहेत. पीपल्स पल्स नावाच्या संस्थेचा सर्वे आहे. महाविकास आघाडीला 85 ते 112 दाखवत आहेत, सगळ्यात कमी, आणि महायुतीला 137 ते 157 जागा हे लोक दाखवत आहेत. त्यानंतर भास्कर या दैनिकाचा सर्वे आहे. सुप्रसिद्ध दैनिक आहे, खूप वर्ष कामात आहे, अनुभव आहे मोठा. या दैनिकाचा सर्वे दाखवतोय तो बघा, तो महाविकास आघाडीला 135 ते 145 जागा दाखवतोय आणि महायुतीला 125 ते 140 जागा दाखवत आहे. अटीतटीची लढाई दाखवत आहेत. त्यानंतर रुद्रा या नव्या संस्थेचा सर्वे आहे. त्यांच्यानुसार महाविकास आघाडीला 125 ते 140 जागा मिळतील आणि महायुतीला 128 ते 142 जागा मिळतील. इथेही अटीतटीची लढाई दाखवण्यात आलेली आहे. त्यानंतर पोल डायरी या संस्थेचा सर्वे आहे. 69 ते 121 जागा महाविकास आघाडीला दाखवत आहेत आणि महायुतीला 122 ते 186 जागा दाखवत आहेत. एकदा रेंज बघा, 60 जागांची जवळजवळ रेंज आहे आणि महायुतीला 122 ते 186 जागा मिळतील असं सांगितलंय. आजपर्यंत कोणीही एवढी रेंज दाखवली नव्हती. त्यानंतर टाइम्स नाऊ JVC यांचा सर्वे आहे. ते महाविकास आघाडीला 107 ते 125 जागा दाखवत आहेत आणि महायुतीला 150 ते 167 जागा दाखवत आहेत. झी आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा सर्वे आहे. महाविकास आघाडीला 127 ते 154 जागा दाखवत आहेत आणि महायुतीला 129 ते 159 जागा दाखवत आहेत. आता या सर्वेची सरासरी जी आहे, ॲव्हरेज जे आहे ते मी तुम्हाला सांगतो. या सर्व सर्वेची, या जे 10 सर्वे आहेत त्यांचा ॲव्हरेज असं आहे, महायुतीला 139 ते 156 जागा आणि महाविकास आघाडीला 119 ते 136 जागा. म्हणजे याच्यातल्या 6 ते 7 पोलमध्ये महायुती पुढे आहे आणि उरलेल्या 3 ते 4 पोलमध्ये महाविकास आघाडी पुढे आहे. आता यातलं खरं काय, हा प्रश्न मलाही पडलाय आणि तुम्हालाही पडतोय. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या ज्या 10 संस्था आहेत यापैकी 1-2 सोडल्या तर बाकीच्या संस्था काही रेप्युटेड नाहीत. या छोट्या संस्था आहेत, या बुरट्या संस्था आहेत. छोट्या आहेत म्हणून त्या खोट्या आहेत असं मी म्हणत नाहीये, पण यापैकी अनेक जण हे राजकीय पक्षांचे फिक्सर्स आहेत, दलाल आहेत, हे लक्षात घ्या. भाजप असो किंवा दुसरा कोणताही मोठा पक्ष असो, यांच्याकडून पैसे घेऊन अनेकदा हे सर्वे केले जातात, अंतर्गत बाबींसाठी केले जातात पक्षांच्या. नंतर या लोकांना सांगितलं जातं की तुम्ही बाहेर हे सर्वे द्या आणि या सर्वेचा हेतू एकच असतो, एवढ्या सर्वेंचा, की सर्वसाधारणपणे गोंधळ निर्माण करणं. म्हणजे आज 20 पासून 23 पर्यंत मध्ये 2 दिवस आहेत, 21 आणि 22. या 2 दिवसात राजकीय काड्याकुड्या खूप होतील. कुणी म्हणते महाविकास आघाडी जिंकणार, कुणी म्हणते महायुती जिंकणार. यामध्ये अनेक आणाभाका होऊ शकतात, पैशाचे व्यवहार होऊ शकतात, कुणी कुणाला काही आश्वासन देऊ शकतो वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे राजकीय सौदेबाजीला पुढचे 48 तास अक्षरशः धुमाकूळ माजणार आहे, हे लक्षात घ्या. काही याच्यातल्या संस्था आहेत, ते मी नावं घेऊन सांगतो, त्या लबाड संस्था आहेत. यातली मॅट्रिज नावाची संस्था आहे, मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं,
ही अदानीची संस्था आहे. अदानीने जसे NDTV मध्ये पैसे गुंतवले तसेच या INS मॅट्रिक्समध्ये गुंतवलेले आहेत. INS ही वेगळी वृत्तसंस्था आहे, त्याच्यामध्ये गुंतवलेले आहेत. मॅट्रिक्स ही सर्वे करणारी संस्था आहे. त्यामुळे अदानी ज्या सर्वेमध्ये आहे किंवा ज्या संस्थेमध्ये आहे ती संस्था भाजपच्या बाजूने सर्वे करणार आहे. त्याच्यावर विश्वास ठेवणं काही बरोबर नाही, म्हणजे विश्वास ठेवूच नाही असं मी म्हणेन. त्यामुळे मॅट्रिक्स ही संस्था मी बाद केलेली आहे. त्यानंतर आणखीन एक संस्था आहे टाइम्स नाऊ JVC. आता टाइम्स नाऊ जर सर्वे करेल तर तो 100% टाइम्स नाऊ असेल, रिपब्लिक असेल, यांचे सर्वे आत्तापर्यंतचे सर्वे जर तुम्ही बघितलेत तर ते भाजपच्या बाजूचेच आलेले आहेत. तुम्ही लोकसभेचे सर्वे जाऊन पहा, हरियाणातले सर्वे जाऊन पहा, कधीही टाइम्स नाऊ किंवा रिपब्लिक हे भाजपच्या विरोधात सर्वे करत नाही. कारण हे एक प्रकारे सरकारची अनधिकृत मुखपत्र आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे टाइम्स नाऊचा सर्वे सुद्धा आपण गृहीत धरण्याची शक्यता नाही. झीचा जो सर्वे आहे तो ते AI म्हणतात, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल तर त्यांना ग्राउंड सिच्युएशन जी आहे, मैदानातली परिस्थिती जी आहे त्याची किती माहिती असणार आणि ते त्यानुसार काय काय अंदाज बांधणार याविषयी जरा शंका आहे. त्यामुळे हे सगळे सर्वे जर आपण बघितले तर एक गोंधळ उडतो. माझ्या मते, म्हणजे माझं जे मत आहे, मी जे मांडतोय त्याप्रमाणे ग्राउंड सिच्युएशन जी आहे, मैदानातली परिस्थिती जी आहे ती महाविकास आघाडीला अनुकूल आहे. मला यातला इलेक्ट्रोल एजचा जो सर्वे आहे, जे महाविकास आघाडीला 150 जागा दाखवत आहेत आणि युतीला 118 जागा दाखवत आहेत, तो जास्त जवळचा वाटतो. मला असं वाटतं, मी ज्या पद्धतीचं विश्लेषण करत होतो किंवा मला जे आकलन झालं होतं ग्राउंड सिच्युएशनचं, त्यानुसार पूर्वी ही महाविकास आघाडी थोडीशी पुढे होती. मधल्या काळात तिला धक्का बसला, कारण महायुतीने पैशाचा वर्षाव केला, जाहिरातींचा वर्षाव केला, मोठमोठ्या योजना जाहीर केल्या, लाडकी बहीणसारख्या. पण अंतिमतः महाविकास आघाडी 4 पावलं पुढे आहे असं मला वाटतं. मी तुम्हाला आकडे देणार नाही, पण मला असं अजूनही वाटतं हे सगळे सर्वे पाहिल्यावर की महाविकास आघाडी ही लोकमनात वसलेली आहे, लोकांचा तिला पाठिंबा आहे. आज जे मतदान झालेलं आहे विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये, हे पाहिलं तर मला असं वाटतं की लोकांनी परिवर्तनासाठी मतदान केलेलं आहे. फडणवीस यांचं म्हणणं, देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं याच्या उलटं आहे. ते असं म्हणतात की जेव्हा जेव्हा लोक जास्त मतदान करतात तेव्हा ते आमच्या बाजूचं असतं, म्हणजे महायुतीच्या बाजूचं असतं. असं काही कधीही सिद्ध झालेलं नाही. 2014ला मोदींची हवा होती, ती एक निवडणूक सोडली तर जेव्हा लोक बहुसंख्येने मतदान करतात, अधिक मोठ्या प्रमाणावर मतदान करतात, तेव्हा ते अँटी इन्कम्बन्सी मतदान होतं असं मानण्याची पद्धत आहे. या नियमानुसार जर चाललं तर आज जे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठं मतदान झालेलं आहे त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल असं मला वाटतं. त्यामुळे हे जे सर्वे आहेत आणि यांचं जे ॲव्हरेज काढलेलं आहे हे सगळं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, विसरून जा. आपापला मतदारसंघ तपासा. उदाहरणार्थ मुंबईमध्ये 36 मतदारसंघ आहे. माझा असा अनुमान आहे की यातले अर्ध्यापेक्षा जास्त मतदारसंघ महाविकास आघाडीकडे येतील. म्हणजे कोणाकडे येतील? तर उद्धव ठाकरेंची शिवसेना, ते सगळ्यात जास्त जागा लढवत आहेत, त्यांना बऱ्यापैकी जागा मिळतील. त्याच्या पाठोपाठ काँग्रेसला 5 ते 6 जागा मिळतील. म्हणजे जर 36 पैकी अर्ध्या जागा महाविकास आघाडीला मिळाल्या तर ती एक मोठी कमाई आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतल्या अर्ध्या जागा. मग महाविकास आघाडी एवढी मागे कशी जाईल? एका सर्वेनी तर 195 जागा दिलेल्या आहेत महायुतीला. पीपल्स पल्स नावाच्या सर्वेनी 175 ते 195 जागा दिलेल्या आहेत. मला असं वाटतं काहीतरी घोळ होतोय. यापैकी किती सर्वे बरोबर ठरतील याविषयी माझ्या मनात शंका आहे. मी हात जोडून तुम्हाला सांगतो, स्वतःलाही सांगतो की गोंधळ निर्माण करण्यासाठी हे सगळे उलटसुलट सर्वे आहेत. यापैकी अनेक सर्वे महायुतीला अनुकूलता आहे असं दाखवत आहेत. मला त्याविषयी शंका आहे. यापैकी एकही सर्वे खरा ठरणार नाही. आपण एक यावेळेला मानलं पाहिजे, जसं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला यातल्या अनेक संस्थांनी भाजपला 350 पेक्षा जास्त जागा दिल्या होत्या. आता ॲक्सिस माय इंडिया म्हणून संस्था जी आहे, जी इंडिया टुडे बरोबर काम करत होती, प्रदीप गुप्तांची, यांनी 350 पेक्षा जास्त जागा दिल्या होत्या. ते खोटे ठरले. त्यांचे BJPशी संबंध आहेत हे स्पष्ट झालं. त्यांनी BJPला अनुकूलता दाखवणारा सर्वे करून दिला असा आरोप झाला त्यांच्यावर. शेअर मार्केट वर जावं म्हणून त्यांनी हे उद्योग केले असा आरोप राहुल गांधींनी सुद्धा केला. आज ॲक्सिस माय इंडिया ही संस्था इंडिया टुडे बरोबर काम करत नाही. त्यांना फ्रीलान्सिंग करावं लागतंय वेगवेगळ्या चॅनलमध्ये. इतकी त्यांची विश्वासार्हता कमी आलेली आहे. जी महाराष्ट्राची गोष्ट आहे तीच झारखंडची गोष्ट आहे. झारखंडमध्ये सुद्धा या संस्थांनी वेगवेगळे सर्वे केलेले आहेत. कोणी म्हणतंय झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसची आघाडी पुढे आहे, कोणी म्हणतंय NDA पुढे आहे. आता लक्षात घ्या की प्रत्येकजण वेगळं काहीतरी अनुमान काढतोय. याचा अर्थ स्पष्ट आहे, गोंधळ निर्माण करण्याचा हा प्रश्न आहे. तुम्ही स्वतःच्या मनाचा गोंधळ निर्माण होऊ देऊ नका. 23 तारखेपर्यंत आपण थांबूया. जे काय होईल, शेवट हा जनतेचा कौल आहे. आपल्याला तो मान्य करावा लागेल. किती आक्षेप असले, म्हणजे उदाहरणार्थ महायुतीने खूप पैसे वाटले, पण आता ही अशा प्रकारची थोडीशी भ्रष्ट असलेली निवडणूक पद्धती आपण मान्य केली आहे. म्हणून या स्पर्धेचा निकालही आपल्याला मान्य करावा लागेल. एखाद्या स्पर्धेमध्ये जर आपण सहभागी होत असू तर त्या स्पर्धेचे नियम, त्यातल्या उणीवा मान्य करून आपल्याला पुढे जावं लागतं.
त्याप्रमाणे जर महाराष्ट्रामध्ये महायुती जिंकणार असेल या बहुसंख्य सर्वेच्या म्हणण्यानुसार, तर तेही आपल्याला मान्य करावं लागेल. पण उगाच स्वतःचं ब्लड प्रेशर हाय करून घेऊ नका, टेन्शन वाढवून घेऊ नका. 2 दिवस शांत झोपा, चांगले सिनेमे बघा, स्वतःची करमणूक करून घ्या, पुस्तकं वाचा, नाटकं बघा. 48 तास कसेही निघून जातील आणि 23 तारखेला आपल्याला खरं काय ते कळेल. एडिटोरियल एजचा जो सर्वे आहे तो बरोबर निघतो की नाही हे मला बघायचं आहे, का महायुती जिंकेल हे सर्वे बरोबर येतात हे मला बघायचं आहे. आणि सर्वेमध्ये हा गोंधळ का निर्माण झाला, म्हणजे एक्झिट पोलमध्ये, सर्वे नाही म्हणायला पाहिजे, सर्वे म्हणजे हा वोटिंगच्या आधीचा असतो, एक्झिट पोल म्हणायला पाहिजे. एक्झिट पोलमध्ये इतका घोळ होतो याचं कारण, आता गडचिरोलीला 69% वोटिंग झालेलं आहे. या सर्वेचा कोण प्रतिनिधी गडचिरोलीत होता किंवा गोंदियामध्ये होता किंवा तिथे लांब मराठवाड्यामध्ये होता किंवा कोकणामध्ये पोचला होता, रायगडमध्ये किंवा सिंधुदुर्गमध्ये, आहे का त्यांच्याकडे काही पुरावा याचा? हे सर्वे पारदर्शक आहेत असं मला वाटत नाही. हे स्वतःचं सॅम्पल काय आहे ते जाहीर करत नाहीत, त्या सॅम्पलचा पुरावा आपल्याला देत नाही. त्यांनी जर सर्वे केले असतील तर सर्वेचे फॉर्म्स कोणाला तपासायला मिळत नाही. त्यामुळे मी सरसकटपणे सांगेन की या सर्वेबद्दल मनामध्ये आलेल्या सर्व शंका विचारत राहा. टेलिव्हिजन चॅनल काय करतात किंवा आम्ही सगळे पत्रकार काय करतो, सर्वे येतात म्हणून त्यांची दखल घ्यावी लागते. आमच्यासारखे काही जण प्रश्न विचारतात, मॅट्रिक्सचा सर्वे आला त्याच्यामध्ये अदानी आहे आम्ही शोधून काढलं, प्रश्न विचारले. बाकी बहुसंख्य टेलिव्हिजन चॅनल्स, वेब पोर्टल आपल्याला मटेरियल मिळालं आहे, ते खरं आहे की खोटं आहे याची शहानिशा न करता ते दाखवत बसतात, त्यावर चर्चा करत राहतात. कारण राजकारणाविषयी चर्चा केली तर आपल्याला TRP मिळतो, हिट्स मिळतात हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही आज बघितलं 10च्या 10 सर्वेची चर्चा आहे, पण एकही चॅनल या कंपन्यांमागे, सर्वे करणाऱ्या कंपन्यांमागे कोण आहेत? ते भाजपचे पुरस्कर्ते आहेत, काँग्रेसचे पुरस्कर्ते आहेत की आणखीन कोणाचे पुरस्कर्ते आहेत? त्यांना पैसे कोण देत आहे? त्यांची विश्वासार्हता काय आहे? तुम्ही त्यांची क्रेडिबिलिटी तपासली आहे का? असा प्रश्न एखाद्या प्रेक्षकाने त्यांना विचारला वेब पोर्टल्सना किंवा TV चॅनल्सना, तर याचं उत्तर त्यांना देता येणार नाही. ज्यामध्ये काही गडबड आहे आपल्याला प्रथमदर्शनी वाटतंय त्याविषयी डोक्याला ताप न करून घेणं चांगलं, हे मी तुम्हाला सांगतोय. माझा जो ग्राउंडचा फील आहे त्यामध्ये आजही महाविकास आघाडीला सरकार बनवण्याची संधी आहे असं मला वाटतं. मतदान ज्याप्रमाणे होतंय झालंय म्हणजे त्यानुसार मला असं वाटतं की लोकांना बदल हवा आहे, लोक परिवर्तनासाठी मतदान करत आहेत. यातूनही मी चुकू शकतो. निवडणुकीचा निकाल नेहमी बरोबर येतो असं नाही. लोकसभेला मी 24-25 जागा मिळतील महाविकास आघाडीला असं म्हटलं होतं, 31 जागा मिळाल्या, माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यामुळे दरवेळेला पत्रकाराचे अंदाज बरोबर येतीलच नाही. एक गोष्ट मात्र नक्की, जर महाविकास आघाडीचा पराभव झाला तर मला स्वतःला खूप अधिक खोलात जाऊन तपासावं लागेल. म्हणजे कोणाला तपासावं लागेल? मला स्वतःला तपासावं लागेल. ग्राउंड रियालिटी आपल्यापासून दूर कशी राहिली हे प्रश्न स्वतःला विचारावे लागतील. तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलात त्यामुळे तुम्हीही मला असंख्य प्रश्न विचारू शकता. पण जर महायुतीचा विजय झाला तर मला खूपच आश्चर्य वाटेल, धक्का बसणार नाही. कारण अनुभवानं हे कळलं आहे की निवडणुकीत काही होऊ शकतं. हरियाणामध्ये पण हे झालं होतं. भाजपवाले म्हणतात तुम्ही मग EVM विषयी तक्रारी करता. EVM विषयी मी तक्रार करत नाही. EVM मध्ये अनेक दोष असतील पण ते मान्य करून जर निवडणुकीच्या रिंगणात ही मंडळी उतरलेली आहे तर यांना हा निकालसुद्धा मान्य करावा लागेल. तो स्वच्छ असेल, सत्य असेल किंवा गडबडीचा असेल, मान्य करावा लागेल. पण जर महाविकास आघाडी हरली तर हे विचारावं लागेल की गद्दारीचा मुद्दा कुठे गेला? महाराष्ट्राचे अनेक प्रकल्प गुजरातला पळवून नेण्यात आले, ते मराठी माणसाला कसं चाललं? सोयाबीन शेतकरी, कापूस शेतकरी किंवा कांदा शेतकरी हे असंतुष्ट होते, रागावलेले होते, त्यांचं काय झालं? एकट्या लाडकी बहीण योजनेमध्ये 1,500 रुपये मिळाले म्हणून सगळ्या आमच्या बहिणी किंवा महाराष्ट्रातल्या महिला या महायुतीच्या बाजूला वळल्या का? महायुतीचं सरकार हे सर्वाधिक भ्रष्ट सरकार अशी त्याची ख्याती झाली होती. त्याचं काय झालं? मतदारावर त्याचा कोणताच परिणाम झाला नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे एवढ्या त्वेषाने प्रचार करत होते आणि परिवर्तनासाठी झटत होते, त्यांचा काहीच प्रभाव जनमानसावर पडला नाही. नेमकं काय झालं? अपक्ष उभे राहिले म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार पडले का? मग महायुतीचे का पडले नाहीत? बंडखोर उभे राहिले म्हणून काही गडबड झाली का? महाविकास आघाडीने मधले 5 महिने आराम केला, जागा वाटपाच्या वेळेला भांडणं केली, त्याचा परिणाम मतदारांवर झाला का? हे सगळे प्रश्न पुन्हा 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 तपासावे लागतील. महाविकास आघाडी जर निवडून आली, त्यांचं सरकार बनलं तर प्रश्न सोपे होतील. याचं कारण आपण जी अपेक्षा केली होती ती अपेक्षा पूर्ण झाली असं म्हणता येईल. आणि त्या प्रचाराला महायुती विरोधातल्या मतदारांनी प्रतिसाद दिला, मतदारांनी साथ दिली असं स्पष्टपणे म्हणता येईल. पण महायुती जी निवडून येणार असं माझ्यासारख्याला तर स्वप्नातही वाटत नव्हतं. ती जर निवडून आली तर तो एक आश्चर्यकारक निर्णय असेल मतदारांचा. त्याचंही विश्लेषण करू आपण. 23 तारखेला तसं झालं तर त्याचंही विश्लेषण करू. पण कोणतीही पारदर्शकता नसलेल्या या सगळ्या सर्वेजवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि त्यामुळे आपली झोप खराब करून घेऊ नका. सर्वे पहा, सर्वेचे आकडे पहा.
पाहिजे तर त्याचं विश्लेषण करायचं, तुमच्या परीने जे करायचं असेल त्याचा प्रयत्न करा, पण डोक्याला त्रास करून घेऊ नका. सर्वे बाजूला ठेवा, 2 दिवस आरामात घालवा. खूप राजकारण झालंय गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये. त्यामुळे शांत झोप घ्या, सर्वेवाल्यांना बाय बाय करा आणि म्हणा सर्वे म्हणजे काही निवडणुकीचा निकाल नव्हे, वर्डिक्ट नव्हे. आम्ही निकालाची वाट पाहू आणि तो निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. तेव्हा आता या सर्वांचं किंवा निकालाचं विश्लेषण, खऱ्या निकालाचं विश्लेषण हे आपण 23 तारखेला करूया. त्याआधी ते बाजूला ठेवूया आणि शांतपणे झोपूया.